तुमचं नाव काय? रमेश गोंदे महाला. तुम्ही कोणती बियाणांचे उत्पादन सुरुवात मध्ये चालू केले? ये राधिका बियारण. राधिका बियारण किती ग्राम आता सध्या वापरले? 350 ग्राम. तर तुम्ही सुरुवातीला त्याच्यामध्ये उगवण्यासाठी काय उपाय केला, कसा उपाय केला? उगवण्यासाठी हे औषध टाकलं, त्याच्यात हे टाकलं आणि त्याच्यात बोळवलं 1-2 घंटे. हां बोळवून आणि त्याच्यानंतर मग याची लागवड केली. हो. लागवड केल्यावर 3-4 दिवसावर हे उगवलं. 3-4 दिवसावर उगून निघालं. निघालं. त्याच्यामध्ये किती 4-5 पाने आली, नंतर तुम्ही त्याच्यानंतर मग ह्यांची ड्रिसिंग केली. फुवारा केला? हां, फवारणी नाही, ड्रिसिंग. ड्रेसिंग? हां, ड्रिसिंग. हो. ड्रिसिंग केली. हां. त्याच्यानंतर ड्रिसिंग केल्यानंतर नंतर 15 दिवसावर त्याची ड्रिसिंग सतत ठेवली, चालू राखली. आणि हे मग फवारणी 8-8 दिवसावर यांची फवारणी. हां. दोन्हीची. तर मग हे किती दिवसामध्ये उगून आणि भेंडी लागायला सुरुवात झाली? लागायला कमसे कम 1.5 महिना झाला. 1.5 महिना? हां. 1.5 महिन्यामध्ये 40-45 दिवसात सुरुवात झाली. असं. हां. 2 महिन्यात एकदम फ्री झाली आहे आणि चांगल्याने काय सुरुवात झाली असं आहे. तिथून चालू. म्हणजे किती किलोचं उत्पादन रोजचं चालू झालं सुरुवात केली तेव्हापासून? रोजचे पहिलं कमी होतं, पण आता 100 किलोच्या वरतीच निघतो. 100-80 किलो आता चालू रोज. रोज एक दिवसानंतर एक, म्हणजे असं नाही, तर रोजचा दिवस. हां. रोज. पहिली तुम्ही जेव्हा शेती केली तेवढ्यात हे प्रोडक्ट वापरलं नव्हतं, तेवढ्यात किती किलो निघायचे? तेव्हा तर किती 25 किलो ना तर 30 किलो एवढेच निघायचे बस. बाकी काही नाही. रोजचे नाही, एक दिवस सोडून दुसऱ्या दिवस काढायचे. तर आता आहे तर रोजचे तुम्हाला 100 ते 80 किलो रोजचे निघतात. चालू त्याच्या उत्पन्नाला म्हणजे दवाने चांगलं काम केलेलं आहे. हां. औषधाने आणि म्हणजे तुमच्या ह्या औषधावर विश्वास पटला नेटशॉप कंपनी? पटला. आता ते पहिलं उत्पादन 20 ते 25 किलो, आता उत्पादन जास्त निघतं असं. तर मग तुम्ही एक दिवसाची किती आवक हे बनते? तुम्ही भिंडा तोडून विकतात, बाजार करतात? बाजार करतात कमसे कम 100 किलो जिंकले, तिकडे 3-4 हजार कुठे गेले नाही. एक दिवसाचे 3-4 हजार? हां, 3-4 हजार. जास्त पण होतं, पण आता ते स्वस्त आहेत म्हणून एवढं गणायचं. 3-4 हजार होतातच. म्हणजे याच्याप्रमाणे एक रोजच्या 3,000च्या प्रमाणे मोजले तर 30,000 महिन्याला. 30,000ची आवक. 30 ते महिन्याला 30 हजार. 30 नाही, 90 हजार. 90,000ची आवक. 90 हजार होतं. 30, 60, 90,000. असं तर 100 किलोचा आम्ही टोटल केलेला तर रोजचं 5,000 तर 1.5 लाख होतात. रोजचे 5,000 म्हणजे हे झालं तर. हां. पण ते कमी गणलं म्हणजे 3,000 गणलं तर तेवढं. म्हणजे याच्यावरती तुमचा आता विश्वास पटला. हां. आता तुम्ही याच्याशिवाय दुसरा औषध आता वापरत नाही. आता आम्ही परत लागवड करू. हां. ते चिचकाले टिकटिक करू हेच औषधाची. हां. म्हणजे खत आणि फवारणी सगळ्याची. आता वरती लागवड करायची, इकडे लागवड करायची. याच्या पुढे तुम्ही कोणती शेती केली? गुवार लावली काय? गवार आणि दुसरं तर काय वांगे लावलेले सगळे मरून गेले. पण ते आता हे भेंडी लावले. हे भेंडी पण चांगलं यायला. लिमिटोड येत होता, पण लिमिटोड पण गायब झाला. हो. तो पण आता नाही. लिमिटोड म्हणजे त्याला गाठी येतात. हां 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 मुळाला. हां. तो पण कमी झाला. याला आता बंद झालं. आता उपटून बघितलं ना तर त्याच्याला काहीच नाही असं. हो. म्हणजे याची पण काहीतरी फरक पडली असेल ना हो. औषधाची, म्हणून. नाही तर असं भेंड्या होतच नाही. आणि अशी म्हणजे क्वालिटी दिसायची हे नाही. गुवारची शेती केली तेवढ्यात तुमची सुरुवातीला किती गुवार निघायची जेव्हा हे खत यूज नाही केलं तेवढ्यात? तेव्हा सगळं म्हणजे लागायला सुरुवात झाली तेवढ्यात सगळं फुल गळून जायचं. हो. आणि मग त्याच्यानंतर मग हे आपले शैलेश भाई आणि रामजी भाई हां. हे आम्हाला जानकारी दिली. काय तू आमचं जे आरोग्याचं औषध आहे ते घेऊन बघ आणि फवारणी करून बघ. हां. मग यांची मी फवारणी केली. हो. टिकर आणि हे हां. फवारणी केली. त्याच्यानंतर आठवड्याने गवार 20 किलो 25 किलो निघायला सुरुवात झाली. त्याच्या पुढे किती निघायचे? त्याच्या किलो 5 किलो 6 किलो एवढीच निघायची. आणि जेव्हापासून हा फुवारा केला तेव्हापासून
डायरेक्ट 20 ते 25 किलो 25 भरायला direct, चालू हा, झाले. चालू झाले. म्हणजे तुमच्या ह्या दवावर विश्वास पटला. आणि त्यांना हे ते एकूच वखत ड्रेसिंग केलेली हो त्याला हा एक वेळा जेवढे उत्पादन वाढलं. ड्रेसिंग केली आणि 2 वेळा काय कसे काही फवारणी केलेली तरी एवढं उत्पन्न वाढलं असं. म्हणजे खूप खूप चांगली आहे ही दवा. दवाचं काय भूल नाही. दवा चांगली आहे पण वापरायला चांगली पाहिजे आणि माणसाने विश्वास ठेवले पाहिजे. हो विश्वासाशिवाय काही होणार नाही. बरोबर. बरोबर. हां आता मी शेतकरी आहो, तू पण शेतकरी आहे, शेतकरीच सगळे आहेत. हा. पण शेतकऱ्यांनी एकमेकाची जर गोष्ट नाही मानली तर मग त्याचा काही फायदा नाही. हम्म. ती जे औषध आहे ते औषध आपलं यूज केलं तर फायदा आहे. मग तुम्ही गेल्या वर्षी कितीपर्यंत आवक केली गेल्या वर्षाची? गेल्या वर्षीचे तर काही अशी तर वर्षाची पण मला 50-60 नाही हजार झाले सर. तशी तेवढे आता मी महिन्याची काढतो. महिन्याची. हो वर्षाची गेल्या वर्षी 30 ते 40 हजार हा, भेटत होते. बस तेवढे आता तुम्ही महिन्याची 30 ते 40 हजार काढता. काढतो. आठवड्याला 16-17 हजार होतात. हा. आठवड्याला 8 दिवस आलेत. तर मग आता तर खूप वाढली. हा तर उत्पन्न डबल टिबल झाला. टेबल झाला ना. हो. 3 गुणी झालं. हे लोकांना सांगितलं मी त्या दिवशी तर आता 3 गुणी उत्पन्न जास्त आहे सर. आणि एवढा मी विकतो तर मला एवढा पैसा येतो. फायदा येतो.